शेतकऱ्यांना मदत देऊ शकतो त्याच चौकटीमध्ये बसून तेवढ्याच भरपाई कर आता मदत आपण मच्छीमारांना पण देण्याची ताकद त्या कृषीच्या दर्जामध्ये याचे 100% याचं नुकसान वादळामुळे झालेलं आहे. पण ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने मी विश्वास देतो कारण का त्या निमित्ताने अगर दुसरं कोणाचंही नुकसान भविष्यामध्ये चुकून होता का पण झालं तर सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास तुम्हाला मिळाला. वेळेत हे काम पूर्ण होईल अशा शब्द आणि जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आमच्या बोटी अजिबात खाडीमध्ये येत नव्हत्या. बोटी पूर्ण आपल्या वालूला घासत घासत यायच्या. आमच्या बोटी आल्या काही 2-2, 3-3 तास डॉकच्या बाहेर उभ्या राहायच्या. त्या आतमध्ये आणताना बोटींची एवढी नुकसान व्हायची. हाय नमस्कार, कशा सर्व. मी राजदीप गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राजकरंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आपण साखर अक्षी कोलीवाड्यामधले थाटामाटात होणारे हल्दी सोहळे, लग्न सोहळा पाहत असतो. पण आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही साखर कोलीवाड्यामधला बंदर जेट्टीचा भूमिपूजन सोहळा पाहणार आहात. आणि याकरिता आपल्या राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री आपले नितेश राणे साहेब येणार आहेत. आणि बघा त्यांच्यासाठी बघा असा मोठा स्टेज साकारलेला आहे. ऊन भरपूर आहे पण इकडं असं वाटत नाही की ऊन आहे म्हणून, म्हणजे एवढा गरमा करते म्हणून एकदम थंडावा आणि इथं हवा सुटलेला आहे. आणि ते सर्व सोहळा, भूमिपूजन सोहळा तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तर चला जाऊया ना, सुरू करूया ब्लॉगला. 2चा टाईम आहे, कदाचित 3च्या दरम्यान हा सर्व सोहळा सुरू होईल. आणि सर्व पाहुणी मंडळी आपली येण्याची सुरुवात झाली. तर मित्रांनो, पोचलो आपण आता जेट्टीचं काम जिथनं सुरू होणार आहे ना तिकडे. आहे बघा, तुम्ही पाहू शकता इकडे इथपासून जेट्टी सुरू होणार आहे. आणि या इकडे असं शेड बनवलं आहे, तिथं भूमिपूजन होणार आहे. सर्व डंपर वगैरे लागलेत. इकडून होणार आहे आपली जेट्टी. आणि 2 जेट्टी होणार आहेत मित्रांनो, एक अलिबागकडून आणि एक आपले साखर कोलीवाड्यामधून. आणि आपल्याला ज्यांनी इकडे आज बोलवलं आहे उल्लेश नाको यांनी, त्यांनाच भेटून ही सर्व आपली माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आपल्या समोर आता जनार्दन हरिराम नाकवा साहेब आहेत. काय सांगाल, जुन्या जेट्टीपासून या नव्या जेट्टीपर्यंतचा कसा प्रवास होता? छोट्या जेट्टीमध्ये तुम्ही काम केलेलं आहात, काय सांगाल या प्रवासाबद्दल? जुन्या जेटीबद्दल म्हणजे आम्ही जी पहिली जेटी आपली 40 फुटाची जी बांधली, तिथे आमचा मगरमच्छचा धंदा चालू होता तेव्हा. त्याच्यानंतर आस्ता आमचा फिश नेटचा धंदा चालू झाला. त्यात नितेश जी राणे साहेब यांनी जे आमचा जो काम आणलेला आहे, त्यांनी म्हणजे भरपूर आमच्या साखर कोलीवाड्याच्या लोकांवर म्हणजे एवढा म्हणजे हे केलेला आहे का म्हणजे आमच्या मुलाबालांना म्हणजे त्या आयुष्याचा हा प्रश्न मिटलेला आहे. कारण आमच्या बोटी ज्या आहेत ना इकडनं, ही पाणी खाली झाल्यावर आमच्या बोटी अजिबात खाडीमध्ये येत नव्हत्या. बोटी पूर्ण आपल्या वालूला घासत घासत यायच्या. कारण त्या आमच्या बोटींचे पण कामं निघायची भरपूर खाली. कोणाचा स्टेरिंगचा प्रॉब्लेम निघायचा, कोणाचं पठाणाचं काम निघायचं. ते असं ते आता आमचं म्हणजे एवढा आता आमच्या म्हणजे लोकांना एवढा हे होणार आहे का म्हणजे आयुष्याचा आमचा हा जे प्रॉब्लेम होता तो नितेश राणे सरांनी आमचा एकदा प्रॉब्लेमच सॉल्व्ह केलेला आहे. तर एकदा बंधारा म्हणजे झाला तर आमच्या 24 तास बोटी खाडीत येतील. 24 तास म्हणजे काहीच नाही. म्हणजे ज्या बोटी घासत यायच्या वालूला, ते आता आमचा हा तो आमच्या मुलाबालांपासून हा आमचा हे म्हणजे नितेश सरांनी आमचा प्रश्न सोडवलेला आहे. धन्यवाद नितेश सरांना. माझा आनंद दत्ताराम बुरांडे, उपसरपंच अक्षी. ओके, काय सांगाल या जेट्टी विषयी, म्हणजे कसा फायदा होणार इकडच्या मच्छीमारांना आणि आपल्या सर्व गावकऱ्यांना? आम्ही 20 वर्षे हा जेटीसाठी प्रयत्न करत होतो. परंतु आम्हाला आता नितेश जी साहेब आता मत्स्य व्यवसाय मंत्री झाले, तर आम्ही मंत्रालयात जाऊन बऱ्याचशा
राऊंडिंग केल्या आणि त्यांच्याबरोबर चर्चा विनिमय केले आणि त्या योगायोगाने आम्हाला जेटी ही मंजूर झालेली आहे आणि ह्या जेटीबद्दल आम्हाला सुरळीत अशी वाहतूक करता येईल. आम्हाला पाण्याचा हा डीप आहे हा नेहमी 12 फूट मिळेल अशा पद्धतीची ही जेटी होणार आहे. कारण ती खाडी म्हणून ती होईल, म्हणजे 24 तास आपल्याला जेटी होईल. ओके, धन्यवाद. आणि बघा मित्रांनो, कोल्यांचा भूमिपूजन आहे आणि तिकडं आपले पारंपरिक नृत्य झाला नाही तर मग फायदा काय. आणि बघा मित्रांनो, गावातली मंडळी येण्याची सुरुवात झालेली आहे आणि भव्य सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि काहीच वेळामध्ये आपले नितेश साहेब येतील आणि नंतर मग आपण जिथं छोटा मंडप केला आहे जेटीचे जवळ तिकडे जाऊन भूमिपूजनाचा कार्यक्रम दाखवू. ठीक आहे, मंडळी आलेली आहे बघा, भरपूर मंडळी आलेले आहे आणि बरेच जण अजून यायचे बाकी आहेत. आत्ताच सोहळा सुरू झाला आहे, बघूया. आणि हे बघा, महेंद्र दलवी साहेबांचं आगमन झालेलं आहे इकडे. हा एवढा तर झाला ना, सगळ्यात बेस्ट पर्यंत त्याला डे नाही चालतं ना, डिस्टर्बन्स होतो लोकांना सगळं. मोठा रस्ता होतो हा, चांगला आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी आता बघा, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते नितेश साहेबांचे इथं गाड्यांचा ताफा आलेला आहे आणि काहीच मिनिटामध्ये आपला भूमिपूजन सोहळा सुरू होईल. बघा, गाड्यांचा ताफा पहा, बरेच न्यूज रिपोर्टर वगैरे सर्व आलेले आहेत. गाड्यांचा ताफा बघताय तुम्ही, असं पहिल्यांदा मी बघतोय. नाही ना, आपण मुख्यमंत्री साहेब आले होते आपल्या उरणमध्ये तेव्हा पाहिला होता असा ताफा, आता दुसऱ्यांदा पाहतो. आणि बघा, नितेश साहेब इकडे आहेत, या गाडीमध्ये आहेत. आपण जाऊया.
करंजाचा मित्रांनो हे बघा साहेबांसाठी 4 घोड्यांचा शाही रथ आणलेला आहे. आमचे कोकणचे सुपुत्र सन्माननीय आदरणीय माननीय श्री नितीनजी राणेसाहेब मंत्री मत्स्य व्यवसाय बंधारे तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग तसेच सन्माननीय आमदार महेंद्र दळवी साहेब विधानसभा सदस्य. आमचं गाव एक निसर्गाची देण आहे. नारळ सुपारीच्या बागांनी नटलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देणारा हा आमचा समोर दिसणारा
ग्रामपंचायत MMRDA मध्ये गेली असून पर्यटन केंद्र घोषित झालेले आहे. माननीय आमदार श्री विजयजी राणे साहेब यांनी मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी घेतलेले निर्णय लाभदायक आहेत. त्यापैकी 5 मत्स्य व्यवसाय कृषी समकक्ष कर्ज देण्याचा 2 मच्छीमार मत्स्य व्यवसाय मत्स्य कासकर यांनी 20 दरात सवलत देण्यात आली. 3 मत्स्य व्यवसायाचा विभागाचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निबंध तयार केला. 4 राज्यात मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना लागू केल्या. KCC अंतर्गत मच्छीमारांनी घेतलेल्या खर्चावर व्याज दरात सवलत दिली आहे. या सर्व योजनांचा लाभ मच्छीमारांनी आधी पुरेपूर घेतलेला आहे. त्या लोकांनी सरांचे धन्यवाद मानी. सर मला म्हणायचंय की जेव्हा आपल्या रायगडमध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जेव्हा दुष्काळ जाहीर होतो तेव्हा 3 वर्षाचा कालावधी त्याला 3 वर्षाची सरासरी केली जाते आणि दुष्काळ जाहीर केला जाते. परंतु माझं म्हणणं आहे, माझ्या सगळ्या कुटुंबांचं म्हणणं आहे की ही सरासरी 3 वर्षाची न पाहता ती आमची 1 वर्षाची त्याची मत्स्य दुष्काळाची त्यांनी तपासणी करावी, त्यांनी पंचनामे करावे आणि आमच्या 1 वर्षात आम्हाला जसं दुष्काळ जाहीर होईल याची आमची नोंद घ्यावी. एखादी वर्षात 100% जर नुकसान झालेलं आहे, 12 नोटीला नुकसान झालेलं आहे तर ती बोट पूर्णपणे आपल्याला मिळत नाही. किंवा आपण विमा काढलेला आहे तर विमा काढल्यानंतर कंपनी म्हणते की आम्हाला बोट दाखवा तर पैसे देऊ, पण आम्हाला काही बोट दाखवता येत नाही. तर 50 नोटीला परत 60 नोटीला परत आपली फिशिंग असते, त्याच्यामुळे आपल्याला बोट दाखवता येत नाही. त्यामुळे कंपनी आम्हाला पैसे देत नाही. तर त्यामुळे आम्हाला बजेटमध्ये त्याची तरतूद करावी सर आणि आम्हाला आमच्या घरी मच्छीमाराला काहीतरी मदत मिळेल अशी आम्ही तुम्हाला सूचना करतो. दिनांक 28/2/2025 रोजी राकेश यांची बोट आपल्याला सर माहिती आहे, राकेश बोट यांची बोट 100% जाळून खाक झाली होती. त्याला खास बाब म्हणून नुकसान भरपाई मिळावी साहेब ही आमची विनंती आहे. आता आमच्या मागे साखर जेटी ते डेव्हिड प्राथमिक स्कूल म्हणजे हा जो आमचा रस्ता आहे हा 1.5 किलोमीटरच्या वस्तीतून गेलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता हा बाहेरून काढून मिळावा, आमची जी मच्छीची वाहतूक ही व्यवस्थित व्हावी, आम्हाला कळत आणि आपल्या देशाला कळत हा व्यवस्थित मिळावा हा आमची इच्छा आहे. म्हणून हा आमचा रस्ता मंजूर करून मिळावा अशी मी शिफारस करतो. त्यानंतर आमची हा दुर्गम मोकळा दिसतोय त्या ठिकाणी आम्हाला 40 शिवाय शेड व मच्छीमार विक्री केंद्र हा करून मिळावा अशी मी मागणी करतो. त्यानंतर अक्षी स्तंभापासून तिथपर्यंत रस्ता जाणारा म्हणजे हा जो मुख्य रस्ता जाणार आहे जो आम्ही लोकवर्गणीतून गेलेला आहे त्याची सुद्धा आम्हाला हा रस्ता करून मिळावा. त्यानंतर आमचा हा जो बंधारा आहे त्याला आम्ही कलेक्टर साहेबांकडे बऱ्याच वर्ष मागणी करतोय की आम्हाला हा बंधारा करून मिळावा. जवळजवळ आम्ही या 5 वर्ष 10 अर्ज दिलेले आहेत, परंतु तो न दिल्यामुळे आम्ही स्वतः लोकवर्गणीतून जो दिसतोय तो बंधारा केलेला आहे. तो बंधारा आम्हाला जो 1.5 किलोमीटर आहे तो करून मिळावा या माझ्या सर मान्य करावं, या आमच्या ग्रामस्थांसाठी मान्य करावं हेच माझं म्हणणं आहे आणि माझ्या शब्द पूर्ण करतो. जय महाराष्ट्र. कुलदैवताला खंडोबाला स्मरून पादस्पर्शाने पावन झालेल्या रायगडचे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. त्या महापुरुषांनी आरमार उभारले व त्याचे संरक्षण केले अशा कुलदैवताला सरसेनापती गावकऱ्यांना स्मरण करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. साखरपुरीवाडे गाव म्हटल्यानंतर अनेक पर्यटकांनी नटलेले गाव आहे. या गावामध्ये अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. महाराष्ट्रामध्ये मच्छीचं संशोधन करणारे हे गाव जसं पूर्वीच्या काळामध्ये छोटे गाव असताना दुसरीकडे कुटीर म्हणून राहणारे हा वर्ग आज मोठ्या स्वरूपामध्ये व्यवसाय करणारे अनेक मुलं या ठिकाणी ग्रॅज्युएट झालेली आहेत, पण मच्छीच्या व्यवसायामध्ये 90% या ठिकाणी स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि अनेक कामगार त्यांनी कामाला ठेवलेल्या ही अभिमानाची गोष्ट या साखर गावाच्या ठिकाणी निश्चित आहे. सर या ठिकाणी समुद्र लगत असणाऱ्या जागा पूर्वी परंपरापासून आहे. 1995 पासून मुंबई विभागामध्ये अनेक झोपड्या त्यांच्या नावावर झालेल्या आहेत. समुद्र लगत काम करणारा हा माझा मच्छीमार बांधव गेल्या अनेक वर्षापासून हा वंचित राहिला आहे. तर 7-12 घोडा आहे. मला विनंती या ठिकाणी असेल की हा 7-12 घोडा न जाताना त्यांच्या जमिनी ज्या आहेत समुद्र लगतच्या जमिनी ज्या त्यांच्या नावावर मिळणे गरजेचं आहे. गेली
डिपार्टमेंट जो आहे तो डिस्ट्रिक्ट डिपार्टमेंट जो आहे हा जिल्हा परिषदमध्ये जाणे गरजेचे आहे. कारण आता स्थानिक मच्छीमार बांधव आहात, ग्रामपंचायतला होतो, पाणीपट्टी होतो, त्याला अनेक शेष खंडांमध्ये योजना येतात त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये जातात आणि आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल, तर मच्छीमार डिपार्टमेंट हा जिल्हा परिषदचा नसल्यामुळे गेले 150 वर्ष हा माझा मच्छीमार बांधव शेष पगाराची योजना त्या माध्यमातून ग्रामीण भागाला मिळाला नाही आहे. तो मत्स्य डिपार्टमेंट हा जिल्हा परिषद वर्गामध्ये गरजेचा आहे. गेले अनेक वर्ष त्याचा आम्ही लढा दिलेला आहे. त्या बाबतीत या ठिकाणी घेतलेला वेळ कमी आहे. शेतीला हमीभाव जसा मिळतो तसं मच्छीमाराला सुद्धा हमीभाव मिळावा या दृष्टीने विचार करतोय. एनसीडीसी प्रकार 1978 पासून लोकांनी कर्ज घेतले आहेत, काही गोष्टी निकामी झालेल्या आहेत, माणसे त्यातले मृत्युमुखी झालेले आहेत, तर तो कर्ज माफ व्हावा या दृष्टीने विषय मांडतोय. माझ्या भरपूरच्या गावामध्ये छोट्या यादीत नौका आहेत, त्यांना इंजिन नाही आहे, मासेमारी करतात, त्यांच्यावर सुद्धा केसेस त्या ठिकाणी होतात, त्या कमी व्हावा त्या दृष्टीने विचार करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग मंत्री, बंदर विकास मंत्री आदरणीय नितीशजी राणे, कार्यक्रमाला उशीर झाला. अजून एक कार्यक्रम होऊन त्या ठिकाणी मंत्री मोर्चा असते, त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा, परंतु अतिशय सुंदररित्या आपण नियोजन केलं आणि खऱ्या अर्थाने 4 घोड्यांच्या रथावरती आमची या ठिकाणी मिरवणूक आम्हाला घेऊन आलं. खरं तर ज्याची नितांत गरज होती आज ग्लोरीज बंधारा मंत्री मोदींच्या माध्यमातून या ठिकाणी मंजूर झाला. मंत्री मोदी आपल्या भाषणामध्ये नक्की सांगतील, कारण त्यांनी मला एक सर्टिफिकेट दिलेलं आहे. आमदार किती वेळा तुम्ही एका कामासाठी किंवा कोळी समाजाच्या विविध कामांसाठी येतात. त्याला मी सांगितलं शेवटी माझ्याकडे कोळी समाजाची बरीचशी वस्ती आहे आणि अनेक मत्स्य व्यवसाय करणारे लोक आहेत, त्यामुळे मला वारंवार आपल्या यायला लागेल. खूप तुम्ही धावता असत ते मला सर्टिफिकेट होतं, पण खरं की 19ला मी एक प्रस्तावित काम केलं. त्यानंतर खरी चालना त्याला मिळाली. नितेशजी राणे मंत्री झाल्यावरती अनेक इमोशन्स थांबल्या होत्या. त्याच्यासाठी साऊथ असेल किंवा दिल्लीच्या ठिकाणी जाऊन मंत्री महोदयांनी त्या संदर्भातल्या लागल्या त्या सगळ्या व्यवस्थित आणल्या. विशेषतः बजेटमध्ये तरतूद केली आणि मग ते टेंडर निघालं. लगभग 160 कोटी एवढा निधी याला उपलब्ध केला. कारण विशेषतः अलिबाग कोळीवाड असेल, साखर आक्षी कोळीवाड असेल, याच्या मधली जी काळी आहे, एक कित्येक वर्ष माझ्या कोळी बांधवांची मागणी होती की काळी उतर झाली, आता कोळपाना गेल्या तिचा गाळ तयार झाला, घोड्या या ठिकाणी आतमध्ये येत नाहीत भरती होतीच्या माध्यमातून आणि या मधल्या काळीचा गाळ काढणं ही काळाची गरज आहे. आणि विशेषतः दोन्ही बाजूचे बंधारे ते अतिशय नादुरुस्त आहेत. मला आठवतं अलिबाग कोळीवाड्यातल्या त्या बंधाऱ्याला लोकांनी वर्गणी काढून त्या ठिकाणी बंधारा बांधला होता. त्यालाही काही मंडळींनी हातात घेतली होती. खरं की तो देखील बंधारा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधींना त्यांनी पूर्ण केला. पण मंत्री महोदयांनी विशेष बाब म्हणून अगदी अलिबागच्या जवळ असणारा आक्षी आणि अलिबाग याचा खाडी मधला जो आहे तो त्याला 160 कोटी दिले. मंत्री महोदयांनी आपल्या सगळ्या कोळी बांधवांच्या मनापासून आपलं अभिनंदन निश्चित करतो. अशी अनेक विकास कामं आहेत की माझ्या मतदारसंघामध्ये मला असं वाटतं की 2000 कोटीहून अधिक निधी आपल्या कोळी समाजाच्या विकासासाठी बंदर खाडी पोल असेल, जेटी असेल, विशेषतः पर्यटनाला चालना मिळणारी खाडी त्या ठिकाणी असेल. आता आम्ही चालू पुढे त्या ठिकाणी त्याच पद्धतीने 92 कोटी रुपये निधी दिला आहे. आपण बघितलं मांडव्याच्या जेटीची आधुनिक मंत्री मदत मागणी माझी महिन्याची बाकी आहे, ती त्यांनी 1500 कोटी रुपये अधिक निधी द्यायचं हे केलं. कारण मंत्री मध्ये कोकणात आहेत आणि विशेषतः कोळी बांधवांशी निगडीत असणारे आम्ही दोघे असल्यामुळे बऱ्यापैकी समज होऊन ही कामाला विशेष भाग निधी दिला. आता राणे साहेबांचा आशीर्वाद त्यांच्या पाठी निश्चित आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यांचा 55 वाढदिवस देखील हातात गेला आहे. त्यामुळे असा सगळ्याच येऊन जुळून आला आहे. मंत्री पदाला मागच्या नावगाव आणि देवाच्या बाबतीमध्ये उद्घाटन तसं मी बोलत होतो, पण त्याला व्यस्त वेळेवर येता आलं नाही आहे. पण आज अतिशय उत्कृष्ट अशा कार्यक्रम आल्याबद्दल माझ्या संपूर्ण कोळी बांधवांकडे मनापासून आपला आभार व्यक्त करतो. एक छोटीशी मागणी करतो की हा रस्ता आपण 350 मीटर घेतलाय, परंतु पलीकडचा रस्ता आहे हा गावाच्या पलीकडच्या जातो खाली लगत जातो, जेणेकरून या ठिकाणी पर्यटन व्यवसाय खूप लोक आहेत. रात्री आपण ती गाड्या ट्रॅव्हलिंग करतात, येणाऱ्या पर्यटकांना त्रास होऊ नये या दृष्टीने माझी आग्रही मागणी आहे मंत्री महोदय की त्याचं देखील एस्टिमेट करून मागणीप्रमाणे तो रस्ता जर केला तर कधी 24 तास आपल्याच्या मच्छीचा गाड्या त्या ठिकाणी ट्रॅव्हलिंग करतील ही आपल्याला या ठिकाणी मागणी करतो.
मंत्री महोदयाने विशेषतः माझ्या मतदारसंघामध्ये खूप सारा निधी दिला आहे. तर आपण एकदा सगळ्यांच्या राष्ट्राच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी पत्रकार देखील आभार व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांचे अभिनंदन करतो. जय हिंद. एवढे मोठे मोठे विकासाचे आकडे बोलत होते पण कोण टाळ्या मारत नव्हते. आमदार साहेब दिलेली निधी परत घ्यायला लागलं. त्याची पण सोय आहे. उपस्थित असलेले आणि सर्व प्रमुख मान्यवर, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्ष, शिवसेनेचे आणि महायुतीचे सर्व नेते, कार्यकर्ते, सहकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्र, आज आपला आजची तिकडल्या काही महत्वाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी इथे उपस्थित आहे. आता काही वेळा अगोदर सगळ्यात माझ्या सकट अन्य प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इथे होणाऱ्या विकास कामाच्या भूमिपूजन आताच काही वेळा अगोदर झालेला आहे. त्यामध्ये गृहित बंधारा, गाळ काढणे व आवश्यक सुविधा उभारून, त्याचबरोबर गाळ काढणं अरुंद झालेला लवकर मार्ग मग सुरक्षित बंधारा या सगळ्या कामाचं भूमिपूजन थोडा वेळ माझ्या हस्ते झालेला आहे असं सर्वप्रथम मी जाहीर करतो. या कामाची प्रशासकीय मान्यता 1,39,92 कोटी एवढी आहे आणि ह्याला आवश्यक असलेल्या सगळ्या पर्यावरणाच्या परवानग्या NCZW ज्याला म्हणतात त्या सगळ्या NMD आणि बंदर खात्याकडे उपलब्ध आहेत, ते मिळवलेलं आहे. हे काम यशगो इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांना दिलेलं आहे आणि कामाची मुदत 24 महिने आहे. आमचे LMDचे अधिकारी बोलत असताना बोलले की हे काम पूर्ण करण्याचा आम्ही 24 महिन्यामध्ये प्रयत्न करू. त्यांना माहित नाही की मंत्री महोदयांच्या डिस्ट्रिक्टमध्ये प्रयत्न हा शब्द नाही, म्हणून दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण होईल असा शब्द आणि जबाबदारी या खात्याचा मंत्री म्हणून मी आपल्या सगळ्यांना बोलू शकतो. तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचं पण नाव जाहीर केलं आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की हे काम पूर्ण करताय. ही सगळी माहिती तुमच्यापर्यंत तुम्हाला देणं आणि तुम्हाला उपलब्ध करून तुमच्या समोर सांगणं हे या खात्याचा मंत्री म्हणून माझी नैतिक जबाबदारी आहे आणि म्हणूनच मी आणि माझ्या डिपार्टमेंटनी हे सगळी माहिती तुमच्या समोर ठेवलेली आहे. मी हाही तुम्हाला या निमित्ताने विश्वास देईन की हे काम अतिशय पारदर्शक पद्धतीने आणि दर्जेदार आणि दिलेल्या वेळामध्ये पूर्ण करण्याची जबाबदारी ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि बंदर खाता स्वीकारत आहे. हे मी या निमित्ताने तुम्हाला भूमिपूजनाच्या निमित्ताने सांगतो. शेवटी हे शासकीय काम आहे आणि आपल्या सगळ्या जणांच्या मागणीच्या अनुसार इकडे असलेला आमचा मच्छीमार जवान यांनी मागणी केली. ह्यांना जे काही मच्छीमारी करत असताना जे काही अडचण तुम्हाला इथे ह्या निमित्ताने होते
मी माझ्या अगोदर आमदारमध्येही बोलले, त्याच्या अगोदर अन्य माध्यमांमध्ये आपल्यासमोर मांडले. शेवटी हा पूर्ण 877 किलोमीटरचा आमचा कोकण पट्ट्याची किनारपट्टी, या पूर्ण भागाचा विकास करण्यासाठी आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी बंदर आणि मत्स्य खातं हे एकच मंत्र्याकडे दिलेलं आहे, जेणेकरून सगळी कामं आम्ही सुरळीत पद्धतीने करू शकतो. नाहीतर पहिलं काय व्हायचं की एक बंदर खात्याचा मंत्री एक जिल्ह्याचा आणि मत्स्य खात्याचा मंत्री दुसऱ्या जिल्ह्यात. आता गेल्या वेळी एवढी अडचण होती की आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याचे मंत्री होते विदर्भाचे आणि बंदर खात्याचे मंत्री होते नागपूरचे. आता केवढी अडचण आपल्या सगळ्यांची झाली असेल याचा अंदाज पण माझ्याकडे घेऊ शकत नाही. पण तरीही विचाराच्या गोगलगारांनी आपल्या आपल्या पद्धतीने या खात्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. आता 1.5 वर्ष अगोदर जेव्हा मंत्री म्हणून मी या खात्याची जबाबदारी घेतली, मी तेव्हा पण एक भूमिका किंवा माझ्या मनामध्ये ठरवलं की माझ्या कारकिर्दीमध्ये या पूर्ण किनारपट्टीचा विकास, या किनारपट्टीच्यामुळे आज या सरकारमध्ये, या महायुती सरकारमध्ये सर्वात जास्त लोकप्रतिनिधी महायुती सरकारचे कुठले असतील तर या पूर्ण किनारपट्टी म्हणजे आपल्या कोकण विभागाने दिलेला आहे. म्हणजे एक कुठला तो मला वाटते चिपळूणचा अंदाज सोडला तर प्रत्येक मतदारसंघावर भारतीय जनता पक्ष, शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी आणि तिथे आमदार आणि खासदार होता. आणि म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे की आपण जे काय आमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, आपण जो मतदारांनी आम्हाला आशीर्वाद दिलाय त्यामध्ये आम्ही सरकार म्हणून आपली जास्त कशी सेवा करू शकतो ह्या दृष्टिकोनातून आम्ही काम करतो. आपण बघा या पूर्ण 1 ते 1.5 वर्षामध्ये होणारी कामं आपण एक घ्यायला सुरू केलेली आहे. असंख्य कामं प्रशासकीय मान्यतेसाठी थांबलेली, काही तांत्रिक अडचण असायची, पण मी खुर्चीवर बसता मी आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं की नाही बोलणं हे प्रशासकीय अधिकारी आणि मंत्र्यांच्या खुर्चीवर किंवा आमच्या हिस्ट्रीमध्ये असता कामा नये. लोक अगर आम्हाला आशीर्वाद दिलाय, लोकांनी अगर आम्हाला संधी दिली आहे, तर आम्ही आमच्या माध्यमातून लोकांची जास्त कामं कशी पूर्ण करू शकतो यावर आपल्या सगळ्यांचं लक्ष असतं पाहिजे. कारण द्यायची आहे. लोकांनी अगर निवेदन दिले, लोकांची अगर अडचण होत असेल तर मार्ग काढण्यासाठी तर आम्हाला मंत्रालयामध्ये कृती दिली आहे. नाहीतर तुम्ही निवेदन आणायचे आणि आम्ही लोक घालवत बसायचं तर असं होणार नाही. तुम्ही बघा कोणी एक माझ्या संपर्कात आलेला आहे, मी कधी निवेदन आल्यानंतर कधी त्याला नाही होणार असं म्हणत असतं. ठीक आहे, दिलायच ना, ते माझ्याकडे आपण मग अधिकाऱ्याला मी बोलून देतो आणि मी त्याला एवढंच सांगतो हे नियमामध्ये कसं बसवायचं तेवढंच सांगा, बाकीचं आपण पुढे बघू. आणि मग त्यानुसार निधी द्यायचं काम, मदत करण्याचं काम आणि ह्या पूर्ण किनारपट्टीचा विकास करण्याचं काम मी माझ्या माध्यमातून आतापर्यंत करतो. एक आमचा मच्छीमार बांधव आहे, आपल्याला नुकसान भरपाई दिलं राकेश का राजेश, एक जण बोलला तर कळेल. राकेश गड हा कुठे बंद झाला जाऊन उभा म्हणजे आता नुकसान भरपाई घेऊन जाईल. 100% एकदम नुकसान वादळामुळे झालेलं आहे. कुठलाही मी तुम्हाला बोलतो ह्याच्यामध्ये चौकटी मला बसत नाही, पण ह्या व्यासपीठाच्या निमित्ताने मी विश्वास देतो, कारण का त्या निमित्ताने अगर दुसरं कोणाचंही नुकसान भविष्यामध्ये चुकून होता का नाही, पण झालं तर सरकार म्हणून आम्ही पूर्ण पद्धतीने तुमच्या पाठीशी आहे हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने नियम कायदे हे आम्ही तुम्हाला सांगून काढून द्यायची नसतात. तुम्हाला नियमामध्ये तुमची कामं बसवायची, मार्ग काढायचा. आता किनारपट्टीवर असलेली
दोन मला वाटतं सरपंच होते आणि अजूनही कोणीतरी वाचले त्यांनी असा पूर्ण ह्याचा पाडा वाचला हे नाही होत ते नाही होत मच्छीमार आता पाडा वाचण्याचा काम घेऊन हे आहे आता उगाच स्वतःला गरीब हा विषय बोलू नका आम्ही बसतोय ना आम्ही तुमच्यासाठी काम करण्यासाठी बसतोय आम्ही काय हे ह्या सगळ्याचे नवीन नवीन कायदे आणतोय धोरणात्मक निर्णय घेतोय आता बघा सरकारच्या पहिल्या 100 दिवसामध्ये सरकारला 100 दिवस झाले आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादामुळे मार्गदर्शनामुळे आपण महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य होतं ज्यांनी मच्छीमारीला कृषीचा दर्जा दिला पहिलं राज्य होतं त्याच्यात तुम्हाला विचार करा काय किती फायदे होते तुम्ही सांगा आता केंद्र आणि राज्याची जेवढी योजना आहे ज्या सगळ्या योजना शेतकऱ्यांना लागू होतात ज्या सगळ्या योजना आता तुम्ही सगळेजण त्या गोष्टीचा लाभ घेऊ शकता मच्छीमार केसीसी क्रेडिट कार्ड ज्याला आपण म्हणतो आपल्या इथे वादळ होतात वादळ आल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं ह्याच्या अगोदर आपण जेव्हा सरकारकडे मदत मागायला जायचो तेव्हा सरकार कुठल्या निकषामध्ये बसून तुम्हाला मदत देणार हे सरकारचं उत्तर नसायचं मग स्पेशल केस करायला लागायची त्याला विशेष बाब म्हणून मच्छीमारांना काही मदत होते की ते बघा मग आम्ही हा जो काही निर्णय आपण आता कृषीचा दर्जा दिल्यानंतर जो घेतलाय त्यामुळे
मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना समजवण्यासाठी पण जरा एक मेळावा घेतला. लोकांना कळून दे त्याच्यामध्ये आईस फॅक्टरी पासून आमच्या माता भगिनींसाठी असंख्य योजना आहे. 10,000 कोटीचं अनुदान हे बिनराजी आम्ही लोकांनी त्या मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनामध्ये दिलेलं आहे. त्याचा जास्त लाभ तुम्हाला सगळ्या जणांना घ्यायचा आहे. म्हणून हे सगळे निर्णय घेत असताना तुमचा फक्त विश्वास आणि प्रेम आम्हाला पाहिजे. तुम्ही फक्त ज्या विश्वासाने आतापर्यंत या महायुती सरकारकडे बघत आलेला आमचे भारतीय जनता पक्ष असो, शिवसेना असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, आम्ही सगळेजण एकत्र मिळून तुमच्या सगळ्यांची सेवा करण्यासाठी तिथे बसलेलो आहे. म्हणून तुम्ही फक्त विश्वास ठेवा. तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे कुठल्याही बाबतीमध्ये तुम्हाला कमी पडून देणार नाही. हा विश्वास सरकारमधला मंत्री म्हणून मी तुम्हाला आणि म्हणून हे काम भूमिपूजन करत असताना 2 वर्ष या कामाला लागतात. आता कॉन्ट्रॅक्टर महोदय इथे आहेत, ऐकत असतील तर 24 महिन्याचं काम दिलंय. तुम्ही 13 ते 16 महिन्यामध्ये केलं तर खात्याच्या वतीने बक्षीस पण तुम्हाला लवकर केलं. 24 महिन्यामध्ये पेपर सोडवायचा नसतो. लवकर पेपर सोडवला तर मेरिट लिस्टमध्ये येतो. थोडं ते पण तुम्ही लक्ष द्या, दर्जेदार काम करा. मी तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो. आपले व्यासपीठावर बसलेले जेवढे तुमचे इकडचे स्थानिक नेते मंडळी आणि लोकप्रतिनिधी आहेत सातत्याने आमच्या संपर्कात असतात. आमदार असतील, आमचे आश्वत पाटील जी असतील, आमच्या चित्राताई असतील, हे आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष आता नवीन आले, सगळे सातत्याने तुमच्यासाठी काय आम्ही नवीन करू शकतो, तुमची कशी तुम्हाला कशी सेवा देऊ शकतो यासाठी सातत्याने माझ्या मंत्रालयाच्या संपर्कात असतात. फक्त तुम्ही जसं आज एवढा ताकदीने जमला त्या ताकदीने तुम्ही महायुती सरकार म्हणून आमच्या बरोबर उभे राहा. मी तुम्हाला विश्वास देतो. तुमच्या प्रत्येक निवेदनाला न्याय देण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करू. हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. परत एकदा आपण सगळ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जमलात. मी हे तुम्हाला जाता विनंती करतो. शेवटी आपण हा पूर्ण जो परिसर आहे हा तुमच्या विकासासाठी आम्ही इथे डेव्हलप करतोय, ते विकास करतो. म्हणून इथे स्थानिक मच्छीमारांचा इथे विकास झाला पाहिजे. इकडे आजूबाजूच्या बाहेरच्या लोकांना येऊन देऊ नका, अतिक्रमण करायला देऊ नका. जो विकास जो सरकारचा पैसा येतोय तो तुमच्यासाठी येतोय हे लक्षात घ्या. पण बिहाऱ्यांसाठी येत नाहीये. ऐकत असतील मला माहिती आहे. शेजारी काही म्हणजे आता आणि म्हणून तुम्ही तुमची सेवा करून घ्यायची असेल तर आम्ही आहे. बाकीच्यांसाठी आमचे बुलडोजर तयार आहे. ते काही चिंता करू नका. आता गेल्या तुमचं एक काम आहे. म्हणून या निमित्ताने सांगेन तुम्ही निश्चित करा. हे जे काही काम तुमच्यासाठी आम्ही आज इथे भूमिपूजन केलंय हे काही पलीकडे ह्याच्यापेक्षाही कुठलीही कामं तुम्ही हक्काने आपल्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माझ्यापर्यंत पोचवा, माझ्या खात्यापर्यंत पोचवा. आमचं हे महायुतीचं सरकार भक्कम पद्धतीने मच्छीमार समाजाच्या मागे उभं आहे. हे आम्ही शब्दापर्यंत कृतीतून तुम्हाला दाखवून देऊ. हा विश्वास आजच्या निमित्ताने देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की भारत माता की वंदे वंदे. जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे एकंदरीत त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म लागतो तो सगळं तयार होणार आहे. त्याच्यामुळे याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. मच्छीमारला चांगल्या सुविधा दिल्या ते जास्त उत्पादन करू शकतात आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या मच्छीमार समाजाला किंवा किनारपट्टीवर राहणाऱ्या मच्छीमार समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये मदत होईल. जो विकास आम्ही करतोय तो आम्ही मच्छीमारांसाठी करतोय, स्थानिक मच्छीमारांसाठी करतोय. कुठल्या बांगलादेशीने रोहिंग्यांसाठी करत नाहीये, अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांसाठी करत नाहीये. जो निधी येतोय, ज्या योजना येत आहे त्यामुळे आमचे स्थानिक मच्छीमार आर्थिक सक्षम झाले पाहिजे. आमच्या इकडचे स्थानिक तरुणांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे. नाहीतर निधी आम्ही खर्च करायचा, बंदरं आम्ही बांधायचं आणि जिहाद्यांनी ती मजा मारायची, असे काही चालणार नाही. आणि म्हणूनच आम्ही अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. अक्षरच्याच बाजूला असलेलं नागाव आहे ते 7 किलोमीटरहून अधिक बंधारे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत. गावाला देखील पाण्याचा समुद्राचा धोका होता. काय निधी आहे? त्या पद्धतीचं निवेदन माझ्याकडे आलं
तुम्ही तुमच्या माध्यमातून त्यांना सांगा, त्यांनी निवेदन दिलं, मी निश्चितपणे मदत करतो. सर मी त्याच्यासाठीच मंत्री आहे, बंदर आणि मत्स्य विकास, मला अजून तिसरं कामच नाही. तर शेवटचा प्रश्न, कोकणातली किनारपट्टी जी आहे ती अधिक समृद्ध होण्यासाठी आणि पर्यटक वाढायसाठी किंवा मच्छीमारांना अधिक फायदा होण्यासाठी अजून काही खात्याच्या तर्फे योजना आणण्याचा बघा, एक तर जलवाहतूक वाढवणं, जेटीसारखं तिथे जेटीचं जाळं पसरवणं, गाळमुक्त किनारपट्टी हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि जे काही या बंदरांकडे जाणारे रस्ते आहेत ते दर्जेदार असले पाहिजे. आपण पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने द्याल तर 100% विकास होईल. म्हणून विकास करण्याची जबाबदारी आमची. फक्त आमच्या इकडच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या तरुणांनी स्वस्थ बसू नये. सरकार तुमच्यासाठी दिवसरात्र काम करतंय. तुम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याची तयारी ठेवा. चांगल्यातला चांगला रोजगार, जसं असंख्य मोठ्यातली मोठी देश आज किनारपट्टीचा आधार घेऊन विकसित झालेले आहेत, त्यांचे तरुण आज श्रीमंत झालेले आहेत. तोच फायदा आमच्या महाराष्ट्राच्या तरुणांनी घ्यावा. थँक्यू सर, धन्यवाद. आणि आपल्यासमोर निलेश दादा आहे, काय सांगशील आजच्या सोल्याबद्दल? आजच्या सोहळ्याबद्दल सांगू तेवढं कमीच आहे. माननीय श्री मंत्री साहेब नितेश राणे साहेबजी यांनी आमच्या साखर कोळीवाड्यासाठी एवढं काय मोठं काम करून दिलं आहे की त्यांचे आम्ही उपकार कधीच विसरू शकत नाही. मित्रांनो, सोला आपला एकदम उत्तमरित्या पार झालेला आहे. मला भूमिपूजन सोला झाला आणि आपल्यासमोर उल्लेश नाकवा आहे, ज्याने आज आपल्याला या कार्यासाठी आज इकडे बोलवलं होता. नाकवा, काय सांगाल आजच्या या सोल्याबद्दल? म्हणजे कसा फायदा होणार आपल्याला या जेटीचा आणि किती वर्षापासून हा तुम्ही त्रास सहन करत आला? मग छोटी जेटी होती, मावरा आपला दर्यात थांबून राहायचा, एक्सपोर्ट व्हायला टाईम लागायचा, आता ते सर्व सुरळीत होणार आहे. 2 वर्षाचा कालावधी दिलेला आहे आपल्यासाठी. काय सांगाल या कार्याबद्दल? प्रथम म्हणजे आम्ही सांगतो, जे आपले बंदर विकास मंत्री नितेश राणे आले त्यांचे हार्दिक स्वागत करतो आम्ही साखरनगरीमध्ये. आणि मी एक सांगतो, आम्ही ह्या गोष्टीची भरपूर वर्षापासून वाट पाहतो. जवळजवळ 20 वर्ष आम्ही ह्या गोष्टीचा त्रास बघतोय. आमच्या बोटी आल्या काय 2-2, 3-3 तास डॉकच्या बाहेर उभ्या राहायच्या. त्या आतमध्ये आणताना बोटींची एवढी नुकसान व्हायची आणि त्यांनी आमच्यासाठी एवढा मोठा बंधारा आणला आहे. त्यामुळे आम्ही 2 वर्षात सुखी होणार आहोत. त्यामुळे आमच्या गावातल्या सगळ्या लोकांना सगळे त्रास, आमच्या बंदरावर जेटीवर 300 मीटरची जेटी आलेली आहे, 1.25 किलोमीटरचा बंधारा आलेला आहे, 125 मीटरचा. त्यामुळे आमच्या सगळ्या बोटी सुखसोयीने होणार आहेत आणि आम्हाला सगळे त्रास निघून जाणार आहेत. आणि या त्रासातून तुम्ही सर्व साम्राज्य उभा केलात आपल्या साखर कोळीवाडी, अक्षी साखर कोळीवाड्याने. याच्या पुढे हा अजून प्रगती होईल की आपली, म्हणजे या मच्छीमारीची? आता आम्हाला तर असं वाटतं की आम्हाला जर आता जो नितेश राणेंनी जो बंधारा दिला आहे त्यामध्ये जेटी दिलीत, त्यामुळे आम्ही आता आमच्या खाडीमध्ये 24 तास कधीही येऊ शकतो. ही सेवा आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे आम्ही बिझनेस एवढा पुढे नेऊ देवाच्या कृपेने. आमच्या बाजूला पीर साहेब दर्ग्याचा आमचा दर्गा आहे, समोर एकविराईचं मंदिर आहे. त्यामुळे आम्ही त्यांना विनंती करून सांगतो की आमच्या धंद्याला भरभराट दे. आणि आमचा 10,000 कोटी देण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यांनी भरपूर आम्हाला विकास होणार आहे. वापर होणार. ओके, बोला एकविरा माते की जय, आई माऊलीचा उदेव.